नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया. ही अस्तित्वाची लढाई असल्याचे खोटे चित्र उभे केले जाते आहे. मात्र बावधन गटातील सुशिक्षित मतदार कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत. स्वर्गीय मदनराव पिसाळ यांच्या नेतृत्वाचा सन्मान राखत राष्ट्रवादी काँग्रेसने अप्पांच्या मुलाला 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य केले. सुनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि अनेक महत्त्वाची पदे दिली. त्या पक्षाची साथ सोडून केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आज विकासाच्या गप्पा करू नयेत, अशी परखड शब्दात बावधनचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. बावधन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजा शिंदे आणि गणातील उमेदवार विक्रम पिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित मतदार भेटीच्या दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी लक्ष्मणराव पिसाळ, अरविंद कुदे, तानाजी कचरे मतदार भेटीप्रसंगी बोलताना उदयसिंह पिसाळ यावेळी ऋतुजा शिंदे, लक्ष्मणराव पिसाळ, अरविंद कुदळे आणि इतर शिवाजीराव पिसाळ, संतोष पिसाळ, पप्पूराजे भोसले, गणेश पिसाळ, प्रणित पिसाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उदयसिंह पिसाळ यांनी म्हटलं आहे की निवडणूक संपल्यानंतर विरोधी उमेदवार या गटात फिरकणारही नाहीत. त्यामुळे बावधन गटातील विकास कामे ही मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातूनच मार्गी लागणार आहेत. गटाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हवा असेल तर ऋतुजा शिंदे यांना साथ द्या. स्वर्गीय मदनप्पा पिसाळ यांनी नागेवाडी धरण उभारून ओसार माळरान नंदनवनात बदलले आणि त्याच विचारांची परंपरा पुढे नेत मंत्री मकरंद पाटील यांनी रस्ते, पूल, वीज, पाणी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत कोट्यवधींची विकास कामे पूर्ण केली आहेत. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून बावधन गटाचा सर्वांगीण विकास करण्यावर ऋतुजा शिंदे यांचा भर राहील. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.